मी हे लावला आहे ना रुपालीताई. हा बोला, काय म्हणताय? हॅलो. जय श्रीकृष्ण ताई. हा जय श्रीकृष्ण. झालं का अनम्यूट? जय श्रीकृष्ण ताई. हा जय श्रीकृष्ण. अनम्यूट करा, अनम्यूट. येतोय का आवाज? केलं तुम्हाला? केलं ना? हा येतोय. हा ठीक आहे. कारण ती आली होती हे तोपर्यंत मी इकडे दाबत होते. ठीक आहे, ठीक आहे. हा हा हा. कोणी आलेत काय पाहुणे घरात? नाही नाही नाही, मी बाहेर गेलो होतो सकाळी. अच्छा अच्छा. त्यावेळेस नेमकं तिथे बाहेर गेलो की ते रेंज आली नाही तिथे, त्यामुळे मला हा हा जॉईन होता आलं नाही. बरं बरं ठीक आहे, काय हरकत नाही. चालेल, करूया सुरू. चालेल. हो हो. आज 31 मे शुक्रवार. हा महिना संपलेला आहे, संपत आलेला आहे. आता आपण जूनमध्ये हे करणार, प्रवेश करणार. पाहूया काय काय होतंय. सर्वांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. सर्वंचैवमशेष साधनफलं, जन्मान्तरादार्जितं प्राप्तेऽस्मिन्वत एव जन्मसमये. प्राग्दिव्यज्ञानं स्मृतं, बाल्यादेव च मत्कृतं जगदिदं. शीघ्रं समाधौ स्थितं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्रीसंतज्ञानेश्वरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. हा या शेवटच्या 2 ओव्या म्हणजे हे श्लोक खूप दिवस ते आपण म्हटले जात नव्हते. तर हा 7वा आणि 8वा आता सोमवारी घेऊया 8वा म्हणा. तर सगळं जे पूर्वीचं ज्ञान आहे हे पूर्वजन्मीचं ज्ञान ज्यांनी जन्माच्या वेळेलाच प्राप्त केलेलं आहे आणि त्यांना दिव्य अशी स्मृती झालेली आहे. आणि लहानपणापासूनच सगळे त्यांनी चमत्कृती किंवा आश्चर्यकारक अशा गोष्टी केलेल्या आहेत. आपण लहानपणापासून ज्ञानदेवांच्या पाहतो. आणि इतक्या लहान वयामध्ये 21 वर्षाचं वय म्हणजे काय हो, ज्या वेळेला आयुष्यालाच लोक सुरुवात करतात त्यावेळेला यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. तर अशा त्या करुणेचा सागर असणाऱ्या प्रभूवर श्री संत ज्ञानेश्वरांना आपण सगळे रोज वंदन करतो. त्यांची कृपा आपल्यावर आहे. 18वा अध्याय आपण शिकतो आहोत. बघता बघता 1/3 झाला तो सुद्धा. काल 601 ओव्या झालेल्या आहेत. आज आता 602 म्हणजे 602 ओवी सुरू करणार आहोत. कालच्या प्रस्तावनेत चुकून मी सात्विक ज्ञानाचं पाहतं असं म्हणलं होतं. तर सात्विक ज्ञान आपलं त्याच्या आदल्या दिवशीच झालेलं होतं. आणि काल आपण सगळी राजस ज्ञानाची चर्चा केलेली आहे की जो आईवडिलांकडे लक्ष देत नाही, संसारातल्या किंवा आपल्या प्रपंचातल्या कोणाशी धड बोलत नाही, मात्र जगाशी तो फार चांगला असतो, प्रिय असतो, जगमित्र अगदी म्हणूया त्याला. तुळशीच्या झाडाला पाण्याचे शिंतोडेसुद्धा टाकत नाही, पण द्राक्षाला मात्र हंडावर पाणी किंवा पाटच्या पाट दुधाचे वाहतो. काम्यकर्मासाठी वाट्टल ते करू शकतो तो, वाट्टल ते. पण जी नित्यनैमित्तिक आहेत कर्म त्याच्यासाठी तो धडपडत नाही. आणि परीस हातामध्ये आला तर जेवढं म्हणून लोखंड विकत घेता येईल त्याच्यासाठी तो सगळं घरातलं विकून टाकतो. अगदी म्हणजे ज्याला आपण आत्यंतिक ज्याला म्हणतात वागणं किंवा एका टोकाचं वागणं. मला ती ओवी फार आवडली होती. का परिसू झाली हाती, लोहा लागी सर्व संपत्ती, पुढे का
वेचू करिता ये उन्नती साधकू जैसा. अशासाठी उन्नती करण्यासाठी तो सगळी संपत्ती ही विकून टाकतो किंवा काढून टाकतो. तैसी फळे देखोनी पुढे काम्य कर्मे दुवाडे करी पडे ते थोकडे केले ही मानी. तर फळ मिळणार आहे म्हटल्यानंतर, काम्य कर्माची फळं मिळणार आहेत म्हटल्यानंतर कठीण कठीण कर्मसुद्धा तो पार पाडतो, आनंदानं करतो. आणि एवढंच नव्हे तर कितीही काम आलं तरी त्याला ते थोडंच वाटतं. आपल्याला वाटतं एवढी कशी कामं करता येते, आपल्याला असं वाटतं आता थकले असतील, पण नाही. फळ मिळतंय ना, मग त्याच्याकडं तो कष्टाकडे दुर्लक्ष करतो, फळाकडेच फक्त लक्ष ठेवतो. आपल्याला अशा सगळ्या प्रकारची माणसं जगात दिसत आहेत. समर्थसुद्धा अशाच लोकांचं सगळ्यांचं वर्णन करतायत. ते ज्ञानदेवांनी भरभरून भरभरून उदाहरणं दिलेली आहेत. कुठून सुचलं असेल त्यांना एवढं? प्रतिभावंतच होते ते साक्षात. म्हणजे कवीश्वरच जसे समर्थ तसेच हे ज्ञानदेव. आता पुढची ओवी बघा, 602. तेणे फळ कामुके यथाविधी नेटके काम्य कीजे तितुके क्रिया जात. फळ कामुके म्हणजे फळाची इच्छा करणार. तेणे म्हणजे त्या ज्या कर्मापासून त्यापासून यथाविधी नेटके, नेटकं काम करतो, अगदी टापटिपीनं करतो. काम्य कीजे तितुके क्रिया जात. काम्य कर्मासाठी जेवढ्या क्रिया कराव्या लागतील तेवढ्या सगळ्या करतो. कालही पाहिले आपण की अवघड अवघड कर्म करत असताना तो थकत पण नाही, जितकं करता येईल तितकं करतो. आणि तेच इथं सांगतायत की शास्त्रसंमत विधीप्रमाणे तो सगळ्या गोष्टी मनापासून करतो. आधी मात्र म्हणलं होतं की त्याला नित्य नैमित्तिक कर्मामध्ये ओढा नाही आहे, शास्त्रसंमत तो काही करत नाही, पण काम्यकर्मासाठी मात्र तो वाटेल ते करू शकतो. उलट आपल्याला सांगतील, हो हे असं असं करायला पाहिजे बरं का, आम्ही करतोय. आणि तयाही केलियाचे तोंडी लावी दौंडीचे कर्मी या नाव पाठाचे वाणे सारी. मला ही पण ओवी फार आवडलेली आहे की हे सगळं काम केलं, केलियाचे, तयाही केलियाचे म्हणजे ते काम केल्याचं काय करतो. तोंडी लावी दौंडीचे, दौंडी शब्द वापरले, दवंडी म्हणतो ना त्याला त्यांनी दौंडी म्हणलेलं. तोंडी लावी म्हणजे ती दवंडी पिटून स्वतःच्याच तोंडानं स्वतःचीच कर्मी या नावपाठाचे वाणे सारी. वाखाणणी करतो, कौतुक करतो, स्वतःच्या कर्माची थोरवीची जणू तो वाणं वाटतो. आपल्याकडं वाणे वाटणे एक आहे की नाही शब्दप्रयोग. वाण द्यायचं असतं, संक्रांतीचं वाण, नवरात्रीचं वाण, अशा प्रत्येक सणाची महिला तर वाणं फार वाटत असतात. मग हा कशाची वाणं वाटतोय तर कर्माची वाखाणणी करतो आणि कर्म थोरवीची जणू काही वाणं वाटत सुटतो. म्हणजे केलं इथं थांबला असं नाही आहे, ते सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. हे सगळं राजस काम आहे. अर्थात मगाशी आमच्या गुरूंनी असं काही सांगितलं की जसं मिक्सिंग असतं ना तसं राजस म्हणजे राजसात अधिक राजस वाटणं. हे लोकांसाठी समाजासाठी केलं तर ते चांगलं आहे बरं का, असं त्यांचं म्हणणं आहे. काही कामं राजस तामसही असतात, काही तामसमध्ये कॉम्बिनेशन असतं. तामस तामस, तामस राजस, म्हणजे थोडासा भाग राजसाचा येतो. परवा मी बोलले होते की असा काही कुणी मनुष्य नाही या 3 गुणांपैकी फक्त सत्वगुणाचा पुतळा. ते मला गाणं वेगळे अर्थी आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, पण इथे सत्वाचा पुतळा, फक्त राजसाचा पुतळा, फक्त तामसाचा असं नसणार आहे. 5% तरी त्याच्याकडे तामसाकडे सत्वगुण असेल, 10% तरी राजसगुण असेल. त्यामुळं काही कर्मांमध्ये त्याच्या तामस राजस असं कॉम्बिनेशन होते. आता इथे बघा, जे मी केलं आहे पण मी जर समाजासाठी केलं असेल आणि एक वेळ त्याची दवंडी पिटवली तरी चालेल असं माझं म्हणणं आहे सध्याच्या काळात. म्हणजे लोक निदान प्रवृत्त तरी होतील की बस लोकांसाठी काम केलं तर आपल्याला प्रसिद्धी मिळते किंवा लोक आपलं कौतुक करतात. ॲक्च्युअल तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी हे व्हायचं आहे आपल्याला गीतेनुसार, पण काळानुसार जर थोडासा काही त्याच्यात बदल केला तरी चालू शकेल.
पुढं तशीच ओवी आहे बघा. तैसा भरे कर्माहंकारू मम पिता अथवा गुरु तेन मनी काळज्वरू औषध जैसे. आता काय सांगताय की तैसा भरे कर्माहंकारू. अहो अशा या अहंकारी कर्माचा अहंकार असणाऱ्या अज्ञानी माणसाला काय होतं तर कर्माचा अहंकार इतका गच्च भरतो. आधी मुळात अहंकारीच असतो तो, पण त्यात पुन्हा कर्माचा अहंकार इतका साठतो इतका भरतो की आपल्या वडिलांना किंवा आपल्या गुरूंना तो न मनी काळज्वरू औषध जैसे, तो अजिबात मानत नाही. कशाप्रमाणे की काळज्वर म्हणजे काय की तो काळ आला आपल्याला न्यायला की त्यावेळेला जो ज्वर येतो तो काळज्वर आणि तो शेवटच करतो. तर तो काळज्वर जसा कुठल्याही औषधाला मानत नाही किंवा तो उपयोगी होत नाही, दाद देत नाही, तसा हा अहंकारी मनुष्य साक्षात आपल्या पित्याला, साक्षात आपल्या गुरूंना यांनासुद्धा चांगलं वागवत नाही किंवा त्याचं अहंकार हा त्याचा त्यांच्या पुढे सुद्धा नम्र होत नाही. निदान कसं आहे, ठीक आहे तू तुझ्या मित्रांमध्ये आणि कुठं तुझ्या वयाच्या सगळ्यांमध्ये काय डिंगडिंग करायची ती कर, पण आईवडिलांपुढे तर नतमस्तक व्हायला पाहिजे. आईसुद्धा साक्षात गुरुच असते ना आपली, तिथे तरी आपण नतमस्तक व्हायला पाहिजे ना. इतका तो फुगून जातो, इतका चढून जातो की जसा काळज्वर कुणालाही मानत नाही, कुठल्याही औषधाला जो मानत नाही, तसा हा पित्याला आणि गुरूंना सुद्धा मान देत नाही. तैसे निसाहंकारे फळाभिलाषे नरे फळाभिलाषी नरे की जे गा आदरे जे जे काही. पण हा कसा करतो की केवळ फळाभिलाषी आहे, म्हणजे फळाची अपेक्षा मनी बाळगणाऱ्या साहंकारे म्हणजे अहंकारी माणसापासून जे जे कर्म होते की जे गा आदरे जे जे काही, जे कर्म करेल ते मात्र तो आदरानं करतो. अहंकार आहेच, पण फळाच्या अभिलाषेनं तो वाटेल ते करू शकतो. मग अशी सांगत होते, अशी उदाहरणं ऐकत होते मी. माझं म्हणजे तो भाग तमामध्ये येईल की एक वेळ मला नाही मिळालं तर चालेल, पण माझ्या शेजाऱ्याला किंवा माझ्या मित्राला मिळता कामा नाही. याच्यासाठी तो देव प्रसन्न झाला तर देवाला काय मागतो, तो देवाला असं म्हणतो की देवा मी मागीन त्याच्या दुप्पट माझ्या शेजाऱ्याला मिळायला पाहिजे. देवाला वाटतं किती हा उदार आहे हो, याला मिळेल तसं डबल मिळेल म्हणे, दुप्पट मिळेल. तो म्हणतो पण नक्की सांग, तू नक्की चांगल्यासाठीच मागतोयस ना. नाही म्हणे मी जे मागीन त्याला तुम्ही होच म्हणायला पाहिजे. आता दुसऱ्यांदा तुमची माझी, आधी पहिल्यांदा असंच त्यानं मागणं मागितलं. आणि मग काय मागणं मागतो म्हणे मला पॅरालिसिस होऊ दे, म्हणजे माझं अर्ध अंग व्यंग होऊ देत, लुळं पडू देत. मग माझं अर्ध झालं तर दुसऱ्याचं काय होईल, शेजाऱ्याचं पूर्ण. ही त्याची मागणी. असलं काम्य करणं काय उपयोग आहे, स्वतःलाही अधूपडा करून घेणार. हे म्हणून म्हणलं नाही हे तामसाकडे जाईल, पण मला ते उदाहरण ऐकल्यावर इतकं म्हणजे अक्षरशः, किंवा मागं असंही ऐकलं होतं, तो म्हणतो की माझा एक डोळा जाऊ देत म्हणजे दुसऱ्याचे म्हणजे त्या शेजाऱ्याचे 2 डोळे जातील. असं म्हणजे काय, किती त्या एखाद्या गोष्टीची आव म्हणतात किंवा अतिरेक किंवा अविवेक. पुढे परितेही करणे बहुवसा वळघोनी सायासा जीवनोपावो का जैसा कोल्हाटी याचा. आत्ता जे तो करतोय ते चांगल्यासाठी करतोय, फक्त कर्माचं फळ मिळावं याच्यासाठी सगळी त्याची धावपळ आहे आणि अत्यंत ओढ आहे. त्यामुळं वाटेल ते करायला तो तयार असतो. पण हे काम्यकर्म कसे करतो, तेही करणे बहुवसा वळघोनी करी सायासा. त्याच्यासाठी तो इतके सायास करतो, इतके अतोनात कष्ट घेतो की त्याचं कष्ट घेणं हे केवळ कष्टालाच कारण आहे. जीवनोपावो का जैसा कोल्हाटी यांचा. आता कोल्हाटी म्हणजे तो हे असतो ना, उपजीविकेसाठी खूप कष्ट घेतात बघा,
त्या एवढ्याशा बांबूवर दोरीवर ते कोल्हाटीचा असतो सगळा खेळ म्हणूया आपण. तर तो कोल्हाटी जसा खूप कष्ट घेतो आपलं जीवन जगण्यासाठी उपजीविकेसाठी, तसं ह्याचं कर्म केवळ वळघोनी करी सायास. अत्यंत कष्ट तो करत असतो. जेवढे घेता येतील तेवढे तो घेतो. म्हणजे त्याच्याकडं कष्ट करायला कंटाळा नाही आहे, फक्त निरपेक्ष कर्म किंवा निष्काम कर्म तो करत नाही. एवढा फरक आहे. एकच फरक आहे सत्वगुण आणि याच्यामध्ये, की याला फक्त काहीतरी मिळायला पाहिजे आणि त्याला काहीही मिळायला नको. पण मोठा फरक आहे ना. पण आपण जे बघतो की एवढंसं केलं तरी आम्हाला त्याचं एवढंसं फळ पाहिजेच, बिन अपेक्षेचं किंवा बिन ह्याचं आम्ही एकही कर्म करणार नाही. आता पुढचं उदाहरण तर ते तुम्हाला आम्हाला इतकं पटेल बघा. एका कणा लागी उंदिरू, आस का उपसे डोंगुरू, का शेवाळोद्देशे दरदुरू, समुद्रू डहुळ डहुळी. आता एवढासा तो पिटुकला उंदीर असतो. तो काय करतो? कणासाठी एक कण जर त्या डोंगरामध्ये दडलेला असेल तर आसं का उपसे डोंगरू. आसं का म्हणजे अख्खा पूर्ण पूर्ण डोंगर तो उपसतो. पूर्ण डोंगर कोरून 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 आपल्या त्या दातांनी त्यातला तो कण शोधून काढेल. आता मला वेगळं जरा दुःखी गाणं आठवलं या उंदरावरून. त्या 2 ओळी मी म्हणीन. मला एकदम आठवलं की आमचे वडील आम्ही 7वीत असताना अशी बाहेरील पद्य घ्यायचे, पण दारिद्र्याचं त्याच्यात वर्णन केलेलं आहे. पण ते ह्या कणासाठी कसे फिरतात ते वर्णन आहे म्हणून सांगणार आहे. आणि का शेवाळोद्देशे दरदुरू, समुद्रू डहुळी. आणि शेवाळ्याच्या प्राप्तीसाठी, शेवाळोद्देश उद्देश म्हणजे प्राप्तीसाठी, त्या उद्देशानं दरदूर म्हणजे बेडूक, समुद्रू डहुळी तो सगळा समुद्र डहुळून काढतो म्हणजे ढवळून काढतो. ते शेवाळ त्याला मिळण्यासाठी तो शोधतोय. बेडूक जो असतो तो एवढ्याशा शेवाळ्यासाठी सगळा समुद्र ढवळून काढील. तो एवढासा उंदीर अख्खा डोंगर पालथा घालेल, कोरून कोरून काढेल. तसा हा आहे बघा. म्हणजे आता ही उदाहरणं तुमच्या लक्षात येईल की डोंगर पोखरणं म्हणजे आपण म्हणतो ना, डोंगर पोखरून उंदीर काढणे. म्हणजे एवढं करून तो काय काढतो तर एवढंसं काहीतरी प्राप्त करतो. ती अशी दारिद्र्याची अत्यंत गरीब ज्याच्याकडे आहे गरिबी, तर त्यांची झोपडी कशी आणि त्याच्यात काय वर्णन केलेलं होतं. अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायचं बघा त्यावेळेला. आणि ते अंगाई गीत म्हणून होतं. नीज नीज माझ्या बाळा, नीज गडे लढीवाळा, नीज नीज माझ्या बाळा. खडबड हे उंदीर करती, कण शोधाया ते फिरती, परी अंती निराश होती. नीज गडे लढीवाळा. इतकं दारिद्र्य आहे की ते उंदीर सगळ्या डब्यांमध्ये खडबड करतायत आणि शेवटी ते निराश होत आहेत की एक कणसुद्धा त्यांना मिळत नाही. इतकं दारिद्र्य. पुन्हा हे कळकीचे जीर्ण मोडके दार, कर 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 वाजे फार, हे दुःखाने कथिते लोकाला, दारिद्र्य आपुले बाळा. अशा दारांचे आवाज येतात बघा, कर 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 कर. तर ते करकर करून जणू काही दारिद्र्य, जसं माणूस कसा कणतो तसं ते दारसुद्धा कणतंय. इतकं सुंदर. म्हणजे ज्याला अगदी दारिद्र्याचं किंवा दुःखाचं अगदी टोक असं वर्णन केलेलं ते काव्य होतं. आणि आत्ता ते उंदिरू म्हणलं की मला एकदम, मी 7वीच्या वर्गातच जाऊन बसले. वडील आमच्या अशी काव्य एक एक घ्यायचे ना, सगळ्या रसांची सुंदर काव्य शिकवायची. पुन्हा बघा, पाही भिके परिते लहला आहे,
तरी गारुडी सापू आहे, काय की जे शिणूची होय गोडू एका. आता पुढचं उदाहरण गारुड्याचं दिले बघा, की पाही भिके परते नला आहे. आता त्याला भिक्षेशिवाय जरी दुसरी कुठलीही प्राप्ती झाली नाही, फक्त भिक्षा मिळते त्या गारुड्यांना. किती देतात लोक, आपण पूर्वीच्या काळी तर अगदी सुटे सुटे पैसे मिळायचे, पण त्याच्यासाठी ते घेऊन फिरायचे बघा. मग तो काय करतो गारुडी, तरी गारुडी सापू आहे, म्हणजे भिक्षेशिवाय दुसरं कोणी उदार होऊन काही त्याला देणार नाही, कपडा लत्ता देणार नाही, जेवायला अन्न देणार नाही. एवढ्या एवढ्या पैसाठी तो गारुडी साप वाहतो, किती किती वर्ष वाहतो. काय की जे शिणूची होय गोडू एका. आणि मग त्याला क्षीण होत नसेल का हो, काय सांगणार म्हणतात पार्था, तुला काय सांगणार. काही लोकांना इतके श्रम होतात, इतके क्षीण होतात, पण गोडू एका, ते क्षीणसुद्धा गोड वाटतात. असे हे राजश्लोक आहेत. आता आपण पाहतो की मुलांसाठी कष्ट घ्यायला आई वडील अगदी म्हातारे झाले, थकले, अगदी चालवेना बोलवेना, तरीसुद्धा जे काय करता येईल ते करण्यासाठी धडपडत असतात, का तर त्यांना ते गोड वाटतं. माझी आई म्हणायची, दुभत्या म्हशीच्या लाथा गोड. म्हणजे तिनं जरी लाथा मारल्या तरी ती दूध देते ना. तसं लहान मुलांनी, आपल्या तरुण मुलांनी अगदी लाथा नाही, पण म्हणजे त्या पद्धतीचं सगळं दुर्लक्ष केलं, नको नको केलं, तरीसुद्धा आईवडील त्यांच्यासाठी कष्ट घेतच असतात, आणि तो क्षीण त्यांना गोड वाटत असतो. ते जे आहे ते राजस प्रेमच आहे किंवा राजस कर्मच आहे. त्यांनी आता बघा, मगाशी त्या ताई पण सांगत होते आणि महाराज पण सांगत होते, की आता ह्या वयामध्ये आपली एक, आता साधारण सगळे आमच्याच वयाचे किंवा कमी जास्त थोडे तरुणही असले, पण आपण त्या संसारात किती रमायचं, कधीतरी अलिप्त व्हायला शिकलो पाहिजे. आता इथे स्टॉप घेतला पाहिजे. तसा प्रवास आपण माणूस बंद करतो, की आता नको, आता हा प्रवास आपला भरपूर झालेला आहे. तसं आता परमार्थासाठी वेळ दिलाच पाहिजे. स्वतःची उन्नती तर करायची, त्याचबरोबर समाजाची पण करायची. फक्त वैयक्तिक आत्मकल्याणासाठी सगळं आहेच, पण आपल्याबरोबर जर 4 लोकांचं कल्याण होत असेल तर ते करायला पाहिजे. तो क्षीण झाला तरी चालेल. हे असो परमाणूचे निलाभे, पाताळ लंघिती ओळंबे, तैसे स्वर्ग सुख लोभे विचंबणे जे. आता छोटी पुन्हा सांगतायत गोष्टी, की हे परमाणू एवढ्या लाभासाठी, परमाणू म्हणजे काय हो, सूक्ष्मातला सूक्ष्म कण अणू, आणि त्याच्याही पेक्षा सूक्ष्म तो परमाणू, म्हणजे त्याला शब्दच नाही आता सांगायला. तर तेवढ्या लाभासाठी सुद्धा काय करतात, पाताळ लंघिती ओळंबे. ओळंबे म्हणजे वाळवीचे किडे असतात ना, तर ते किडे थेट पाताळापर्यंत जातात. ती वाळवी अशी अख्खा कडक बांबू जो असतो तो पोखरते, ते आम्ही पाहिलेले. पुस्तकाला जर लागली ना तर 100 नाही 1000 पानी पुस्तकसुद्धा त्याच्या कव्हरपासून आतपर्यंत ती पोखरून काढते. एक लाईन अशी उठलेली असते बघा त्यांची, आणि त्या पुस्तकाचा सगळा फज्जा करते, म्हणजे नुकसान करते. पण तिची कष्ट कशी असतात, तिला काय तो कण कण मिळत असेल, तेवढ्यासाठी ती पाताळ लंघिती ओळंबे. ती वाळवी ही पाताळसुद्धा उल्लंघून जाईल. तैसे स्वर्ग सुखलोभे विचंबणे जे. आणि तसंच स्वर्गसुखाच्या प्राप्तीसाठी हा विचंबणे म्हणजे कष्ट घेतो. म्हणजे किती कष्ट घ्यावे लागले तरी चालतील, पण मला स्वर्गप्राप्ती मिळणार आहे ना, स्वर्गप्राप्ती होणार आहे ना. तेच ओळंबे म्हणजे श्रम करणे. ओळंबे जे इतकं सगळं करत असतात. म्हणून बघा पुढं सांगतायत ज्ञानदेवांनी शेवटच्या ओवीमध्ये निष्कर्ष काढलेला आहे, कारण आता संपत आलं राजसकर्म. काम्यकर्म सक्लेश जाणावे येथ राजस, आता चिन्ह परिस तामसाचे. म्हणजे राजसकर्म जे आहे ना ते सक्लेश आहे, क्लेशासह आहे, अत्यंत क्लेशदायक आहे, क्लेशकारक आहे. आणि म्हणून आता तुला
तामस कर्माचं लक्षण सांगतो. पण हे पण आहे बरं का, म्हणजे आता मागे मी कुणाशी तरी बोलले होते की मग माणसाने कर्मच सोडून द्यायची का? तसं नाही. पण रजोगुण हा माणसाला कार्यप्रवृत्त कार्यप्रवण करणारा आहे. फक्त त्या रजोगुणानं विवेक काय ठेवायचा की सारखं मला काहीतरी मिळालंच पाहिजे, ही जी अपेक्षा आहे त्या अपेक्षापूर्ती न करता आपण फक्त कर्तव्य करणं या भावनेनं जर तो करत राहिला तर ते कष्ट जरी केले तरी त्याचं चीज समाजासाठी सगळ्यांसाठी होऊ शकतं. म्हणून राजस ज्ञान किंवा राजस कर्म म्हणजे असं होऊ शकेल की मला एकट्याला फायदा मिळण्यापेक्षा मी समाजासाठी फायदा करून देईन. एखाद्या पूर्ण वर्गासाठी की ज्यांना काहीच नाही आहे अशांसाठी जर काही आपल्याला करता आलं तर ते करूयात. त्याच्यावरच्या ओव्या बघू. काल आपण त्या द्राक्षाची वगैरे उदाहरणं पाहिलेली होती. किंवा पुरे ऐसे जैसे म्हणवे ना बीज पेरिताना भूमी माझी, ही झालेली आहेत. नातरी परीस दैवे होता प्राप्त, लोह ते विकत घ्यावं यासी. कालच्याच ओव्यांचा अर्थ. वेचू जाता धन तेथे निसंदेह, धनिका उत्साह वाटे जैसा. तैसी फळे रम्य पुढेल देखून, आचरे कठीण काम्य कर्मे. परी केले कर्म तेही वाटे अल्प, आणिक अमाप करू धावे. जेवढी म्हणोनी काम्यकर्मे होती, करी ते वढी ती यथाविधी करतो. कर्मठमी ऐसी ख्याती सांगे लोका, पिटोनी डंका कर्माचा त्या. डंका दौंडी शब्द होता ना. पाहे धनंजया जैसा काळज्वर, लेखिना साचार औषधासी. तैसी भरताच कर्माची अहंता, गुरु किंवा पिता मानी नाथो. आणि अहंकारे करी जे जे काही, फलेच्छू तो पाही आदराने. तेथे करायास अल्प फळासाठी, ओझीवा हे पाठी सायासाची. जैसा जीवा पाड करी तसे कष्ट, भरावया पोट कोल्हाटी तो. डोंबारी जो असतो तो. आघवा डोंगर पोखरी मूषक, त्यांनी उंदिरू शब्द यांनी मूषक वापरला जरा. मिळावया एक दाणा जैसा, लाभावे शेवाळ म्हणून दरदूर. दरदूर म्हणजे बेडूक. ज्यापरी सागर ढवळीतो, भिकेहुनी काही न लाभे तरीही, सर्पाला घिवाही गारुडितो. शिणची तो गोड एखाद्यासी होय, तेथे कोण काय करावे गा. परमाणूसाठी वाळविती तैसी, जाय पाताळासी लंघोनिया. तैसे स्वर्ग सुख लाभावे म्हणून, करावा जो क्षीण निरंतर. तेची काम्य कर्म सर्वथा सक्लेश, जाणावे राजस ऐसे येथे. आता तामसाचे सांगेन लक्षण, देई अवधान धनंजया. आता तामसाचं लक्षण. तामस कर्म कसं आहे बघा. आपण ती काल परवाई ज्ञान पाहिलं होतं, तामस ज्ञान. आता कर्म पाहिजे. अनुबंधम क्षयम हिंसामनवेक्षच पौरुषम, मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. काहीच पाहिलं जात नाही, स्वतःचा विचारच केला जात नाही, आपल्या शक्तीचा बुद्धीचा. अनुबंध म्हणजे परिणाम. त्याच्यातून क्षयम म्हणजे काही हानी होते का, क्षय होतो का, कुणाची हिंसा होते का, आणि पौरुषम म्हणजे आपलं सामर्थ्य किती आहे, हे अनवेक्ष म्हणजे ते पाहिलं जात नाही. इक्ष धातू आहे पाहणे, त्याच्यामध्ये
अन हा हे लागला त्याला उपसर्ग, आणि मग अनवेक्ष, त्यामुळे तिथे व झाला आहे, ईचा व झाला आहे. तर अनवेक्ष म्हणजे न पाहता, न विचार करता. कशा कशाचा विचार, की मी हे कर्म केलं तर ह्याचा परिणाम काय होईल, त्याच्यामुळं कुणाची हानी होईल, कुणाची हिंसा होईल, आणि माझं सामर्थ्य किती आहे, या सगळ्याचा विचार न करता यत कर्म मोहात आरभ्यते, जे कर्म मोहामुळं सुरू केलं जातं, प्रारंभ केला जातो, तत् तामसम उच्यते. बघा मोठा संधी आहे, मोहात आरभ्यते हा छोटा आहे. यत तत् तामसम उच्यते, एवढे शब्द आहेत त्यात. यत म्हणजे जे, तत् म्हणजे ते, तामसम म्हणजे तामसम, तामस, आणि उच्यते म्हणजे म्हटले जाते. म्हणजे या कशाचाही विचार न करता जे कर्म केलं जातं ते तामस कर्म आहे. लोकराव एवढं करण्यासाठी गेले 2-4 प्राण तर बिघडलं कुठं, ते तामस आहे हो. कल्पनेत सुद्धा तो सत्वगुणी विचार करणार नाही, आणि राजसाच्या हातूनही तशी हिंसा वगैरे होत नाही. तो स्वतःचा फक्त विचार करतोय, बस एवढंच. म्हणजे कसलाही कर्माचा परिणाम पाहायचा नाही, कुणाची आपली हानी होती का पाहायचं नाही, आपल्या हातून हिंसा कुठलीही, शारीर, मानस, वाचिक, कधी कधी किती बोलतात हो, अक्षरशः त्या काय म्हणू आपण, सेवकांना किंवा कर्मचाऱ्यांना लाथा बुक्क्यांनी मारतात. ही हिंसाच आहे ना हो. अगदी जीव घेणं म्हणजेच हिंसा नाही हो. आणि मग त्याच्याकडनं कर्म करून घ्यायची, त्याला खायला नसतं, त्याला प्यायला नसतं, व्याकुळ झालेला असतो, त्यांचा विचार नाही करायचा. तर अशी जी कर्म केली जातात ती तामस कर्म. आणि अज्ञानही असतं, स्वतःला कळतही नाही मी काय करतोय ते, पण करत राहायचं. मोठा काय म्हणतात ना, मोठं ध्येय ठेवायचं, आणि या कशाचाही विचार करायचा नाही. अशी जी केली जातात ती तामस कर्म. पडू 1-2 होती लोव्या बहुतेक, का होतच आली वेळ. तरी ते गा तामस कर्म, जे निंदेचे काळे धाम, निषेधाचे जन्म साच जेणे. हे जे कर्म आहे ना तामस कर्म, ते कसं आहे, निंदेचे काळे धाम. आपण एखादं म्हणतो ना, काळकुट्ट असं ठिकाण आहे निंदेचं, म्हणजे दूषित किंवा एखादं वाईट असं ठिकाण असेल तर त्याला आपण दुर्लक्ष करतो, तिकडं जात नाही. पण निंदेचं काळकुट्ट जणू निवासस्थान आहे. आणि निषिद्ध कर्म म्हणजे काय, याचा त्याला निश्चित उलगडाही होतो, पण त्या विचाराचा जन्म होतो, त्याला तामस कर्म म्हणतात. निषेधाचे जन्म साच जेणे. साच जेणे म्हणजे ज्यांनी निषेधाचा जन्म होणार आहे असं जे कर्म आहे ते तामस कर्म आहे. आता निंदा, फक्त निंदा शब्द नाही आहे त्याच्यामध्ये पाप पण अभिप्रेत. पापकर्म केलं तरच लोक निंदा करणार. आणि असं हे काळं म्हणजेच पापमय असं ते जणू काही घर आहे, निवासस्थान आहे. आणि ज्याच्या योगे निषेधाच्या जन्माचं सार्थ, म्हणजे ज्याच्यामुळं निषिद्ध कर्म जन्माला आलं, किंवा निषिद्ध कर्माचा उलगडा झाला, किंवा निषेध नोंदवला जातो. बघा आता सुद्धा काल हे दादा सांगत होते की निषेध अमुक मनुस्मृतीतला काय सिलेबसमध्ये ठेवला आहे म्हणून त्याचा निषेध करायचा. पण ती वाचली का, त्याच्यात काय सांगितले, मुलांपर्यंत काय संदेश जाणार आहे, काहीतरी चांगला उद्देश असेल ते पाहायचंच नाही. तसं आपण कर्म केल्यानंतर आपला भले निषेध केला, काळे झेंडे लावू देत, काही करू देत, त्याचा जन्म झाला तरी चालेल, पण असं निंदायुक्त कर्म मी करणार. मी म्हणजे असं सांगते तामसी माणसाचं, आणि ते जे कर्म आहे ते तामस कर्म आहे. आता अजून दुसरी होईल, होत आली वेळ मला असती, कळत नाही इथे अंधारामुळे.
झाली इथेच ताई थांबूया. 5 मिनिटं राहिलेत फक्त. हा मग थांबते, मग प्रार्थना होईल आणि निघून चालेल. हो. आणि मग कोणाला काही बोलायचं हा तर बोला. विचारायचा, आज शुक्रवार आहे, बरोबर आहे. हा. आणि इदमुपकर्तुम. ताईंची प्रार्थना चालू असताना ज्यांना कोणाला विचारलं त्यांनी फक्त हँड रेस हँड करून रेस थांबा. करा, ताईंची बरोबर. प्रार्थना झाली की मी सगळ्यांना अनम्यूट करेन. चालेल. इदमुपकर्तुम भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझ आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. विचारा कोणाला काही विचारायचं असेल.